उपवासाला ती साबुदाणा खिचडी, भगर किंवा तळलेले पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर अजिबातही तेलाचा वापर न करता आज आपण साबुदाणा पनीर सँडविच बनवलेला आहे। खूप जास्त हेल्दी आहे कारण याच्यामध्ये आपण पनीर सुद्धा घातलेलं आहे आणि एक जरी सँडविच तुम्ही खाल्लं ना तर दिवसभर पोट भरलेलं राहील, अजिबातही उपवास भारी जाणार नाही आणि मनाला खंतही राहणार नाही की काही मी अनहेल्दी खाल्लंय का, खूप जास्त तळलेलं हेवी खाल्लंय का, असंही काहीच नाही। अजिबातही तेलाचा थेंबही न वापरता आज आपण हे सँडविच बनवलेलं आहे। तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला साबुदाणा भिजून घ्यावा लागेल। तर मी रात्री साबुदाणा भिजत घातला होता। साबुदाणा बघा कसा मोत्याप्रमाणे मस्त असा भिजलेला आहे, दाना मोकळा आहे पण अगदीच छान असा भिजलेला आहे। तर याच पद्धतीने आपल्याला इथे साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे। तुम्ही जर रात्री साबुदाणा भिजवायला विसरलात तर 3 ते 4 तासासाठी साबुदाणा सकाळी भिजवायला घाला आणि त्यानंतर आपल्याला जेवढे सँडविच बनवायचे आहेत त्यानुसार साबुदाणा घ्यायचा आहे। मी आता सुरुवातीला 2 सँडविच बनवते म्हणून एवढा साबुदाणा घेतला। अगदी इन्स्टंट बनते बघा, काहीच तामझाम नाही। फक्त साबुदाणा भिजलेला असला आणि फ्रीजमध्ये आलू उकडलेला असला की इन्स्टंट हा नाश्ता बनवून तयार होतो। आता आलू उकडलेला घ्यायचा आहे पण तो हाताने मॅश करून नाही घ्यायचा, किसणीवरती असा किसून घालायचा। याने काय होते, आलू हा छान असा किसला जातो, एक संथपणा येतो त्याला आणि आपलं सँडविच अजिबातही तुटणार नाही। पद्धतशीर त्याला असं एक बाइंडिंग येतं म्हणून उकडलेला आलू हा किसून घ्यावा। तर एकदम लहान किसणी जी येते अद्रक किसायची त्यांनी मी हा आलू किसून घेतलेला आहे। मोठा आलू होता म्हणून मी अर्धा घेतलाय। 1 वाटी साबुदाणा आहे बघा अंदाजे। 2 सँडविचचं प्रमाण मी तुम्हाला देत आहे। सर्वच जिन्नस तुम्ही कमी जास्त करू शकता। आता याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। तर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालावं जेणेकरून सँडविचला खूप छान अशी चव येते आणि त्याची पौष्टिकताही वाढते। जवळच महाशिवरात्री येत आहे, त्या दिवशी सुद्धा तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवू शकता। खायला तर एवढं अप्रतिम लागतं, बनवायला सोपं, उपवास नसतानाही तुम्ही अगदी सकाळी नाश्त्याला सुद्धा हे बनवू शकता। तिखटासाठी आपण लाल तिखट घातलंय जेणेकरून रंग छान येईल। मीठ घालूयात, उपवासाचं मीठ तुम्ही इथे घालू शकता आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या घातल्यात, ऑप्शनल आहेत पण घातल्या तर छान लागतात आणि दिसतात सुद्धा सुंदर। जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर तुम्ही जरूर याच्यामध्ये कोथिंबीर घाला, पण आमच्याकडे उपवासाला कोथिंबीर कढीपत्ता असं काही खाल्ला जात नाही म्हणून मी अजिबातही घालणार नाहीये। 1 चमचा जिरं घातलंय। आता सर्व जिन्नस हाताने मिळून घेऊयात। हे हातानेच मिक्स करायचं म्हणजे सगळं असं बाइंडिंग येतंय त्याला। पाण्याचा अजिबातही वापर करायचा नाही कारण साबुदाणा भिजलेला आहे, आलू उकडलेला आहे, त्यामुळे हे छान असं बाइंड होतं। बघू शकता हाताने थोडंसं अगदी हलक्या हाताने कुस्करून हे असं मिळवण्याचा प्रयत्न करायचा। परफेक्ट। तिखट आणि मीठ तुम्ही याच्यामध्ये नक्कीच कमी जास्त करू शकता। थोडंसं जर छान चटपटीत खायचं असेल तर तिखट जरूर वाढवू शकता आणि उपवासाला जर तुम्ही लाल तिखट खात नसाल तर इथे मिरची पावडर घालावी किंवा मग हिरवी मिरचीचं प्रमाण वाढवावं। बघू शकता छान असं त्याला बाइंडिंग आलेली आहे। तर आता मी इथे घेतलंय जे गॅसवरती सँडविच मेकर येतं ना गॅसवरचं, ते अगदी 100-150 रुपयाला मिळतं बघा। हे एकदा घेऊन घ्या, भरपूर दिवस चालतं आणि अजिबातही तेल लावायचं नाही आपल्याला, एक थेंब सुद्धा याला तेल लावलेलं नाहीये, तुम्ही बघू शकता। आता याच्यामध्ये छान असं हाताने प्रेस करून आपण हे सर्व साबुदाणाचं सारण भरून घेऊयात। छान असं कडेने सुद्धा भरायचं म्हणजे सँडविचला आकार चांगला येतो। पाहू शकता, परफेक्ट। अगदी सोपं आहे बघा बनवायला, मस्तच। कडेने सुद्धा भरायचं म्हणजे मी आधी सांगितल्याप्रमाणे की याला आकार चांगला येतो। आता इथे तुम्ही हे सँडविच लेअरवालं बनवू शकता किंवा तुमच्याकडे पनीर नाहीये किंवा तुम्हाला एवढं हेवी सुद्धा खायचं नाहीये तर मग तुम्ही हे बिना लेअरचं म्हणजेच फक्त असं साबुदाण्याचं सारण याच्यामध्ये भरून सारण सँडविच बनवू शकता। पण आज आपण हे लेअरचं बनवूयात। पनीर याच्यामध्ये घालते म्हणून ही खालची जी परत आहे ती थोडीशी पातळ घेतली मी कारण याच्यावरती आणखी एक परत येणार। तर आता सँडविचच्या मधोमध बरोबर आपल्याला पनीरचं छान असं एक पीस ठेवायचं आहे। पाहू शकता तुम्ही, मस्तच।
लहान मोठं कसंही ठेवा. याने काय होते, खायला तर अप्रतिम लागतंच, सोबतच हेल्दीसुद्धा होतं कारण पनीर घातलं आहे. उपवासाला नुसतं तुम्ही एक सँडविच जरी खाल्लं ना तरी दिवसभर दुसरं काहीच खायची गरज होणार नाही. खूप छान असा हेवी नाश्ता होऊन जाईल आणि अजिबातही तेल न वापरता. आता गॅसवरती अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. एक बाजू भाजताना 1.5 ते 2 मिनटं लागतात बघा, मग छान अशी पलटून घ्यायची. जर हे लगेच उघडत नसेल तर उघडण्याचा प्रयत्न करू नका, परत अलटून पलटून असं हे भाजून घ्या आणि नंतर हे उघडा. अगदी आपोआप उघडतं. याला तेल वगैरे अजिबातही लावायचं नाही. शेवटपर्यंत आपण याला एक थेंब सुद्धा तेल लावलेलं नाहीये, तरी सुद्धा सँडविचचा रंग बघा, टेक्स्चर बघा आणि याचा क्रंचीपणा बघा, मस्तच. काय भारी दिसतंय ना. उपवास नसणारेही मागून मागून खातील असंच सँडविच झालेलं आहे. चला कट करून दाखवते. कट करताच तुमच्या लक्षात येत असेल किती छान इथे आपले सँडविच बनलेलं आहे. खूप जास्त गरम असेल तर थोडंसं थंड होऊ द्यायचं. परफेक्ट. काय दिसतंय भारी, मस्तच. याच्यासोबत तुम्ही हिरवी उपवासाची चटणी बनवू शकता किंवा मग हिरव्या मिरची सुद्धा याच्यासोबत देऊ शकता. परफेक्ट. या पद्धतीने उपवासाला सँडविच एकदा नक्की बनवा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज स्वातीज रेसिपीला हक्काने सबस्क्राईब करा, कारण स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची. चला मग भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा.